नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र प्रकरण 2 यामधील चौथा भाग अभ्यासणार आहोत. विचार प्रणाली आणि तंत्रज्ञान. की जागतिकीकरणामध्ये विचार प्रणालीनुसार ज्या काही अर्थव्यवस्था विविध देशांमध्ये होत्या, पण जागतिकीकरणामुळे अर्थव्यवस्थांना किंवा एकंदरीत व्यापाराला जे बाजारपेठीय स्वरूप प्राप्त झालं, त्यामुळे या विचार प्रणालींवर आधारित असणाऱ्या अर्थव्यवस्था पण थोड्याफार प्रमाणात या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेच्या प्रभावामुळे कशा बदलल्या किंवा कसं स्वरूप झालं, विचार प्रणालींमध्ये बदल झाल्यामुळे अर्थव्यवस्थांमध्ये कसं स्वरूप बदललं, हे आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. तुमच्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये 20 पेज नंबरवर तुम्हाला ही पूर्ण माहिती इथे दिलेली आहे बघा. विचार प्रणाली. आणि तुमच्या या पाठ्यपुस्तकातच संपूर्ण स्पष्टीकरण सुद्धा या मुद्द्याचं तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे इथे एक्स्ट्रा माहिती सांगण्यासारखी तुम्हाला काहीच नाही आहे, तर फक्त हेच मुद्दे थोडे समजावून सांगायचे आहेत, पण खूप सोप्या भाषेमध्ये इथे दिलेलं आहे. त्यानंतर मी इथे या व्हाईट बोर्डवर बघा, पूर्ण इथे लक्ष केंद्रित करा तुम्ही. इथे मी थोडासा फरक स्पष्ट करायच्या रूपाने सुद्धा हे मुद्दे लिहिलेले आहेत की यावर तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ह्या पूर्ण टॉपिकवर 3 मार्काचा एक मोठा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा 4 मार्कांचा. त्यानंतर हे साम्यवादी प्रणाली स्वीकारणारे देश किंवा भांडवलशाही प्रणाली किंवा अर्थव्यवस्था स्वीकारणारे देश यांच्यावर संकल्पना चित्र तयार होऊ शकतं, संकल्पना चित्र. त्यानंतर मी एक कॉमन पॉइंट इथे लिहिलेला आहे की राष्ट्राची अर्थव्यवस्था राष्ट्राच्या विचार प्रणालीनुसार बनते किंवा ठेवली जाते. तर हे मुद्दे आहेत. त्यानंतर इथे खाली मी सध्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या देशांनी कोणती विचार प्रणाली किंवा कोणती अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे हे इथे सगळं लिहिलेलं आहे. मी बघा, इथे विचार प्रणाली पाहिजे आहे. तर हे तुम्हाला चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा या प्रश्नांतर्गत विचारलं जाऊ शकतं किंवा संकल्पना चित्र सुद्धा तयार होऊ शकतं. तर हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे पॉइंट्स तुम्ही उतरवून घ्यायचे आहेत, जेणेकरून एवढी माहिती जरी तुम्ही या टॉपिकची लक्षात ठेवली तर या टॉपिकवर जे काही प्रश्न विचारले जातील, तुम्ही या माहितीच्या किंवा या पॉइंट्सच्या आधारे त्या प्रश्नांची उत्तरं उत्तमरित्या लिहू शकाल. ठीक आहे. एक वेळा सगळं बघा आणि हे वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये उतरवून घ्या. आता आपण याचं वाचन आणि स्पष्टीकरण बघूयात. शीतयुद्धाच्या काळात विचार प्रणाली हा एक महत्त्वाचा घटक होता. कारण आपण बघितलं की दुसऱ्या महायुद्धानंतर तर 1990-91 पर्यंत जो काही एक शीतयुद्धाचा कालखंड होता, तेव्हा सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्या विचार प्रणाली वेगवेगळ्या होत्या. साम्यवादी विरुद्ध भांडवलशाही. आणि हे दोन्ही महाशक्तिशाली देश इतर राष्ट्रांना आपली विचार प्रणाली कशी योग्य आहे आणि त्यानुसारच तुमचा विकास किंवा तुमचं जो काही एक आर्थिक विकास आहे आणि तुमच्या लोकांचं, नागरिकांचं कल्याण आहे, हे उत्तमरित्या कसं होऊ शकतं किंवा आधुनिक मूल्य याच विचार प्रणालीनुसार कसे समाजामध्ये रुजू शकतात ह्याचा ते प्रचार करत होते आणि आपापल्या गटामध्ये जगातल्या विविध राष्ट्रांना सामील करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे विचार प्रणाली, शीतयुद्धाच्या काळामध्ये विचार प्रणालींचा संघर्ष किंवा मतभेद हा एक मुद्दा आपण अभ्यासलेला आहे. राष्ट्रांचे वर्गीकरण हे एकीकडे साम्यवादी किंवा समाजवादी तर दुसरीकडे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान असे केले जात असे. हे बघा, मी इथे लिहिलं आहे साम्यवादी, समाजवादी, भांडवलशाही, मुक्त लोकशाही. सोव्हिएट रशिया, चीन आणि पूर्व युरोपीय राष्ट्र ही साम्यवादी. इथे दिलेलं आहे मी, याचं संकल्पना चित्र तयार होऊ शकतं. तर उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रे ही भांडवलशाही असे गट केले जात होते. बघा, इथे दिलेलं आहे. तुम्हाला ही संकल्पना चित्र स्वतःला तयार करायची आहेत, वहीमध्ये लिहायची आहेत.
विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध होता आणि आहे, की माझे जसे विचार आहेत तशीच माझी वर्तणूक राहणार आहे. त्याचप्रमाणे एखादं राष्ट्र एखादी विचार प्रणाली अंगीकारतो शासनासाठी, तर शासन ज्या काही योजना त्या विचार प्रणाली अंतर्गत राबवतं, त्यामुळे त्या योजनांसाठी जो अर्थपुरवठा आहे तो अर्थपुरवठा सुद्धा त्याच प्रकारच्या अर्थव्यवस्थेतून येतं. म्हणजे उद्योग आणि एकंदरीत त्या राष्ट्राचं जे उत्पन्न असतं हे त्या विचार प्रणालींवर आधारित जी काही शासनाची रचना आहे आणि त्यानुसार शासन निर्णय घेते आणि त्या निर्णयांवरच अर्थव्यवस्थेतील घटक अवलंबून आहे. जसं आपण म्हणू उद्योगधंदे उभारणं, त्याच्या नियम अटी हे सगळं शासन ठरवते आणि या निर्णय घेताना त्या विचार प्रणालीचा प्रभाव सुद्धा त्यावर पडतो आणि ती त्या प्रकारची अर्थव्यवस्था होते किंवा या विचार प्रणालीला पूरक ठरेल अशी अर्थव्यवस्था त्या राष्ट्रामध्ये आपसुकच निर्माण होते, कारण विचार प्रणालीचा प्रभाव पडतो. आणि म्हणून हे वाक्य आहे की यांचा घनिष्ठ संबंध आहे. इथे मी लिहिलं आहे, राष्ट्राची अर्थव्यवस्था राष्ट्राच्या विचार प्रणालीनुसार ठरत असते. विचार प्रणाली हा राजकीय घटक होता. प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था त्या राष्ट्राच्या विचार प्रणालीनुसार आखली जात होती. राजकीय घटक आणि आर्थिक घटक यांचा परस्पर घनिष्ठ संबंध आहे, कारण राजकीय घटक विकासाच्या योजना आखतं, तर त्या योजनांना अर्थपुरवठा त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था पुरवत असते आणि त्यामुळे या दोन घटकांचा काय आहे, एक घनिष्ठ संबंध आहे आणि त्यानुसारच विचारांनुसारच अर्थव्यवस्थेचं स्वरूप सुद्धा ठरवलं जात होतं, आखलं जात होतं. उदाहरणार्थ पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचार प्रणाली होती आणि तिथे साम्यवादी अर्थव्यवस्था होती. बघा, जी विचार प्रणाली त्याच पद्धतीची अर्थव्यवस्था. अशा अर्थव्यवस्थेत सरकारी किंवा सार्वजनिक उद्योग क्षेत्राला प्राथमिक स्थान होते. मी लिहिलेलं आहे, सरकारी व खाजगी उद्योगांना महत्व. इथे कुठे आपण म्हणू सार्वजनिक व सरकारी उद्योगांना महत्व आहे. साम्यवादी किंवा समाजवादीमध्ये, भांडवलशाहीमध्ये खाजगी उद्योग क्षेत्राला महत्व आहे. पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचार प्रणाली होती आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. तिथे अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले गेले. इथे विचार प्रणाली लिहिली आहे, इथे त्यांची अर्थव्यवस्था त्या विचार प्रणालीनुसारच आहे आणि या अर्थव्यवस्थेत कशाला महत्व आहे हे सुद्धा मी इथे लिहिलेलं आहे. त्या काळात भारतासारखी राष्ट्र ही लोकशाही समाजवाद असलेली राष्ट्र मानली जात होती. म्हणजे भारताने पूर्ण साम्यवाद स्वीकारला नव्हता, पूर्ण भांडवलशाही स्वीकारली नव्हती, तर भारताने मध्यम मार्ग स्वीकारला होता. काही उद्योगधंदे सरकारी तर काही उद्योगधंदे खाजगी, कारण भारताची भूमिका ही लोकशाही समाजवादी राष्ट्राची होती, ज्यामध्ये लोककल्याणाला काय दिलं होतं, महत्व दिलं होतं. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं वितरणात्मक न्याय. जॉन रॉल्स याची ही संकल्पना आहे, न्यायाचा सिद्धांत जॉन रॉल्सनी जे मांडलं त्यामध्ये या वितरणात्मक न्यायाचं आपल्याला विवरण सापडतं आणि भारताने ही वितरणात्मक न्याय हे तत्व स्वीकारल्यामुळे भारताने समाजवादी किंवा आपण ज्याला मिश्र अर्थव्यवस्था म्हणू ते स्वीकारली आणि ह्या दोघांचे म्हणजे साम्यवाद आणि भांडवलशाही यांचा समतोल साधणारी मिश्र अर्थव्यवस्था भारताने स्वीकारून भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी उद्योगांना महत्व होतं, सरकारी उद्योगांना सुद्धा महत्व होतं आणि या दोघांच्याही समतोलातून जनतेचं जास्तीत जास्त कल्याण साधता येईल, हित साधता येईल असं बघितलं जात होतं. सरकारी उद्योगांच्या माध्यमातून आवश्यक ज्या सुविधा आहे त्या कमीत कमी किमतीमध्ये पुरवल्या जात होत्या. अशा म्हणजे मूलभूत गरजांचे जे काही उद्योगधंदे होते ते सरकारी मालकीचे आणि जे दुय्यम आहे मानवी जीवनासाठी ते मात्र त्यांनी खाजगी क्षेत्राकडे दिले होते, की त्यामुळे थोडंसं खाजगी क्षेत्रालाही प्रोत्साहन मिळेल आणि एक आपण ज्याला म्हणू की नफा तयार होऊन एक भांडवल निर्मिती केली जाईल आणि ही अशी भांडवल निर्मिती झालेली
पुन्हा टॅक्सच्या रूपाने सरकारकडे येणार आहे. नफा, जी मिळकत आहे, नफा आहे, त्यावर टॅक्स होऊन तो पुन्हा सरकारकडे येईल. सरकार पुन्हा त्यातनं सरकारी उद्योगांमध्ये पैसा गुंतवणार आणि काही खाजगी उद्योगांनाही सवलती देणार आणि अशा प्रकारे खाजगी उद्योगांमधून जी काही अतिरिक्त नफा निर्मिती होत होती ती पुन्हा वितरणात्मक न्यायाच्या सिद्धांताद्वारे किंवा तत्वाद्वारे पुन्हा आपण ज्याला म्हणू की वंचित घटकांपर्यंत त्यातनं पुन्हा सुविधा सरकारी योजनांमार्फत, उद्योगांमार्फत सवलतीच्या दरामध्ये पुरवल्या जात होत्या. तर अशा पद्धतीने भारत लोकशाही समाजवादी होता आणि लोककल्याणकार हे तत्व भारताने स्वीकारल्यामुळे भारताने अशा प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली. भारतात लोकशाही समाजवाद आणि त्यामुळे मिश्र किंवा समाजवादी अर्थव्यवस्था, जिथे सरकारी व खाजगी उद्योगांना महत्त्व आणि याद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ज्याला म्हणू की साधन संपत्ती पोहोचवणे किंवा जास्तीत जास्त नागरिकांचं लोककल्याण साधणे. या व्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था किंवा मिश्र समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हटले जात असे. याचा अर्थ असा की या अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली किंवा दोन्ही क्षेत्रांना महत्त्व असतं. आज जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. आता आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की सोव्हिएत युनियनच्या विघटनामुळे फ्रान्सिस फुकुयामा म्हणतात की इतिहासाचा अंत झाला किंवा कम्युनिझम किंवा साम्यवाद या एका संकल्पनेचाच अंत झाल्या कारणाने आता जग एकाच विचारप्रणालीवर किंवा एकाच विचारप्रणालीवर आधारित अर्थव्यवस्थेकडे वळलं आहे, झुकलं आहे. ज्याला आपण म्हणू की विचारप्रणाली म्हटलं तर लोकशाही आणि अर्थव्यवस्था म्हटलं तर भांडवलशाहीकडे झुकलेली अर्थव्यवस्था. आणि जिचं आज आपण वर्णन करताना बाजारपेठीय अर्थव्यवस्था असं करतो. बाजारपेठीय अर्थव्यवस्था म्हणजे काय की जिथे मागणी, पुरवठा आणि बाजार भावानुसार किंवा त्यानुसार किंमत ठरवली जाईल. इथे लोककल्याणापेक्षा नफा मिळवणे, प्रॉफिट मिळवणे हा मुख्य उद्देश आहे आणि अशा पद्धतीच्या अर्थव्यवस्थेला बाजारपेठीय अर्थव्यवस्था म्हटलं जातं. त्या व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. परंतु सर्वच राष्ट्र एकाच प्रकारच्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अवलंब करत नाहीत. आता इथे सुद्धा आपण विकसित आणि विकसनशील देश असा फरक करू. विकसित देश बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचाच अवलंब करतात कारण त्यांचा विकास जो आहे तो आर्थिक विकास किंवा बाकी विकास हा झालेला आहे. त्यामुळे ते आता पूर्णतः अतिरिक्त नफा मिळवणे आणि अधिकाधिक भौतिक सुविधा प्राप्त करणे म्हणजे पूर्णतः बाजारपेठीय अर्थव्यवस्था. पण विकसनशील देश यांनी अजूनही पूर्णतः बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना स्वीकारलेली नाही. तर अजूनही कुठेतरी त्यांच्या विचारप्रणालीनुसार त्या देशांच्या अर्थव्यवस्था आहे. उदाहरणार्थ आज आपण भारताचंच घेऊ. भारताने उदारीकरण जरी स्वीकारलं, आर्थिक उदारीकरण, तरी पूर्ण खाजगीकरण किंवा पूर्ण भांडवलशाही भारताने स्वीकारलेली नाही. आपण भारताच्या अर्थव्यवस्थेला आर्थिक उदारीकरण स्वीकारलेली अर्थव्यवस्था असं म्हणतो. पूर्ण भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा बाजारपेठीय अर्थव्यवस्था भारताने आजही स्वीकारलेली नाही. कारण भारतात आज लोकसंख्येच्या जवळपास आजही 40 ते 50% लोकसंख्या भारताची आजही वंचित या आपण म्हणू की वंचित या गटामध्ये मोडते आणि त्यांच्या कल्याण साधण्यासाठी, हित साधण्यासाठी आजही कुठेतरी सरकारला सरकारी योजना म्हणा किंवा सरकारी उद्योगांमार्फत आवश्यक गरजांच्या वस्तू म्हणा या माफक किमतीत बाजारपेठेमध्ये किंवा लोकांपर्यंत पोचवाव्या लागतात. म्हणून भारताने पूर्णतः बाजारपेठी अर्थव्यवस्था स्वीकारलेली नाही तर आर्थिक उदारीकरण भारताने अर्थव्यवस्थेमध्ये स्वीकारलेलं आहे. जेणेकरून
परकीय गुंतवणूक भारतात येईल, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण म्हणू. आणि वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आपण हाही मुद्दा आता आर्थिक घटकामध्ये अभ्यासला आहे. आणि पायाभूत सुविधाच्या क्षेत्रात विकास होईल असं भारत बघतो. म्हणजे आर्थिक उदारीकरण स्वीकारलं, पूर्ण भांडवलशाही स्वीकारलेली नाही. आपण असं म्हणू शकतो की आर्थिक उदारीकरणाच्या भूमिकेतून भारत थोडा, ज्याला म्हणू की आपण मिश्र अर्थव्यवस्थेकडून थोडा भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे झुकलेला आहे, पण पूर्णतः नाही. सर्वच राष्ट्र एकाच प्रकारच्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अवलंब करत नाहीत. त्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचारप्रणालीवरच अवलंबून असते. आपण काही उदाहरणे बघू. मी इथे खाली लिहून दिलेले आहे तुम्हाला जोड्या लावांच्या स्वरूपामध्ये. अमेरिकेत भांडवलशाही विचारप्रणाली बरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, म्हणून त्याचे वर्णन हे भांडवलशाही बाजारपेठीय व्यवस्था असे केले जाते. पश्चिम युरोपीय राज्यांमध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे. तिथे लोकशाही आहे, पण कल्याण, नागरिकांचं हित साधणे ही भूमिका त्यांच्या लोकशाही प्रशासनात महत्त्वाची आहे. म्हणून त्यांचे वर्णन हे कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. चीनी राजकीय व्यवस्था ही साम्यवादी विचारप्रणाली मानते, परंतु 1990च्या नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत थोडेफार बदल झालेले आपणास दिसून येतात. जसं भारताने उदारीकरण स्वीकारलं, तसं चीननी सुद्धा थोडी त्यांची अर्थव्यवस्था मुक्त केलेली दिसून येते. आज चीनचे वर्णन हे साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. तरीही त्यांच्या या अर्थव्यवस्थेवर साम्यवादी विचारप्रणालीचा पगडा आहे. पण सुरुवातीला चीनची दरवाजे जगासाठी बंद होते, किंवा ड्रॅगनच्या या क्षेत्रामध्ये काय चालू आहे हे बाहेरच्या जगाला माहीत पडत नव्हतं व्यापाराच्या बाबतीत. पण आजही जर विचार केला तर चीननी हे जे काही बदललेलं आहे त्यात चीनचाच फायदा झालेला दिसून येतो. कारण आज चीन संपूर्ण जगामध्ये मालाचा इतका प्रचंड भरणा करतो आहे, कारण सेज निर्माण करून चीन प्रचंड प्रमाणात मालाचं उत्पादन घेतो आहे. आणि या मालाच्या विक्रीसाठी चीनला बाजारपेठ आवश्यक आहे पूर्ण जगामध्ये. पण हे टू वे आहे, त्यामुळे चीनला सुद्धा स्वतःची बाजारपेठ काही प्रमाणात परकीय मालासाठी काय करावी लागली आहे, मुक्त किंवा ओपन करावी लागली आहे. पण तरीही चीनची अर्थव्यवस्था मूळ आपण ज्याला म्हणू ही साम्यवादी स्वरूपाची आहे. भारतात आपण बाजारपेठीय अर्थव्यवस्था हा शब्दप्रयोग वापरत नाही. आपण आर्थिक उदारीकरण, भांडवलशाहीकडे झुकलेली मुक्त बाजारपेठ किंवा आर्थिक उदारीकरण असं आपण म्हणतो भारताच्या बाबतीत. मी याचं विश्लेषण आधीच केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे सगळे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आणि एवढे हे मुद्दे जर तुमच्या लक्षात आले पॉइंट्स, तर तुम्हाला या टॉपिकवरचा कोणताही प्रश्न काय होणार आहे, सोडवता येणार आहे आणि मार्क्स तुम्हाला मिळवता येणार आहे. याच्या पुढे आपण बघणार आहोत तंत्रज्ञान हा मुद्दा. आता आपण तंत्रज्ञान हा मुद्दा अभ्यासणार आहोत. तुमच्या पुस्तकात 20 आणि 21 पेज नंबरवर बघा इथे. आणि हा एवढा भाग तुम्हाला तंत्रज्ञान बद्दल माहिती देणार आहे. आणि या व्हाईट बोर्डवर मी एक्स्ट्रा मुद्दे लिहिलेले आहेत जे ह्या टॉपिकशी संलग्न आहेत. तर तुम्हाला हे मुद्दे स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा खूप उपयोगाचे आहेत. तरी तुम्ही हे सर्व मुद्दे तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्यावे. आणि जेव्हा या तंत्रज्ञान टॉपिकवर क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातील, तेव्हा तुम्ही ही जर एक्स्ट्रा माहिती त्यामध्ये ॲड केली तर तुमचं उत्तर अधिक परिणामकारक दिसणार. तर आपण आता याची माहिती घेऊ. तंत्रज्ञान 1990च्या दशकात जागतिक संप्रेषणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. आता इथे सुरुवातीलाच संप्रेषण म्हणजे काय एक लक्षात घ्या. मी इथे दिलाय संप्रेषण म्हणजे संवादाचा संचार, म्हणजे संवाद साधणे एकमेकांना. आता हा संवाद लेखी, तोंडी, चिन्हांच्या माध्यमातून आपण कोणत्याही पद्धतीने आवाज, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज किंवा ध्वनी काढून आपण साधू शकतो. तर संप्रेषण म्हणजे काय की संवाद साधणे, संवादाचा संचार
एकमेकांच्या भावनांचे अर्थपूर्ण प्रगटीकरण. लक्षात घ्या, मी विचित्र चित्र आवाज काढले पण तुम्हाला त्याचा अर्थ लागणार नाही. तर जेव्हा हा संवाद साधला जातो आहे तेव्हा या संवादाचं एकमेकांना अर्थाचं आदान झालं पाहिजे. म्हणजे त्या बोलण्यामागचा, लिखाणामागचा, चिन्हांमागचा अर्थ समोरच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. एकमेकांच्या भावनांचे अर्थपूर्ण प्रगटीकरण किंवा आदान प्रदान प्रतिसादाद्वारे समोरच्याला माझं जे काही, मला माझे विचार किंवा माझं म्हणणं किंवा माझा जो एक अर्थ आहे माझ्या वागणुकीमागचा, माझ्या भावनांमागचा, तर तो समोरच्याला कळला की नाही हे मला कसं कळेल? जेव्हा मला त्याचा प्रतिसाद येईल आणि तो प्रतिसाद मला पण कळेल तेव्हाच हे लक्षात येईल. म्हणून इथे आदान प्रदान. तर संप्रेषण म्हणजे काय, तर थोडक्यात मी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. उपग्रह संप्रेषण प्रणाली, उपग्रहामार्फत आदान प्रदान होणे. आपण टी व्ही बघतो आहे, मोबाईल वापरतो आहोत, आत्ता आपण ज्या माध्यमातून शिक्षण घेतो आहोत सध्या, यूट्यूब व्हिडिओ म्हणा किंवा ऑनलाईन म्हणा, तर हे सगळं जे आहे ते उपग्रहामार्फत हे चालू आहे किंवा याचं संचालन, कंट्रोल चालू आहे. उपग्रह संप्रेषण प्रणाली मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट इत्यादींनी जनतेच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले. म्हणजे या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय विचारसुद्धा जे पसरवले जात आहे, स्वतःची भूमिका मांडली जात आहे, सामाजिक सुधारणांबद्दल जागृती केली जाते आहे आणि आर्थिक म्हणाल तर तुम्हाला इतके व्हिडिओ किंवा इतके काही वेगवेगळे उद्योगांविषयी माहिती, टिप्स दिलं जातं, मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे सुरुवातीला प्रत्यक्ष आमने-सामने येऊन हे जे काही संवाद साधावा लागायचा, तर आज तुम्ही शेकडो किलोमीटर दूर बसून सुद्धा प्रत्यक्ष एकमेकांना पाहत, बोलत आहात एकमेकांशी. आत्ता आपण जे काही तुम्ही ऑनलाईन शिक्षण घेता किंवा आता यूट्यूबच्या माध्यमातून, त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवते आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण लाईव्ह एकमेकांशी बोलू शकतो आहोत. ही सगळी जी आहे ही तंत्रज्ञानाची किमया आहे. तंत्रज्ञानामध्ये IT क्षेत्रात जी काही प्रगती झाली टेक्नॉलॉजीमध्ये त्याची ही किमया आहे आणि ह्यांनी मानवी जीवनामध्ये एकदम क्रांतिकारकरित्या बदल घडवून आणलं. म्हणजे ह्या तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रचंड प्रमाणात स्वीकारला आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आणि विविध क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक बदल घडून आला. आपण भारतातील प्रसार माध्यमांमध्ये कसा बदल झाला ते बघू. आता सुरुवातीला थोडंसं प्रसार माध्यम म्हणजे काय आपण हे शिकलेलो आहोत, तुम्हाला 9वी-10वी मध्ये हे झालेलं आहे. तर प्रसार माध्यम म्हणजे काय, आपले विचार जनमानसांपर्यंत पोचवणारी जी काही माध्यमं आहे, लिखित, इलेक्ट्रॉनिक ज्याला आपण म्हणू, ई माध्यम, विद्युत उपकरणे, हे सगळं या प्रसार माध्यमांमध्ये येतं. टी व्हीचा शोध, आपण आता या पॉईंटच्या अनुषंगाने थोड्याफार गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे. टी व्हीचा शोध जॉन लॉगी बेअर्ड या स्कॉटिश माणसाने लावला 23/1/1926 मध्ये. दिल्ली दूरचित्रवाणी प्रक्षेपण केंद्राचं प्रसारण सुरू झालं 15/9/1959 मध्ये. हे 9 आहेत. त्यानंतर हे जे पहिलं प्रसारण झालं तो कार्यक्रम होता गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाचं संचालन पु ल देशपांडे या महाराष्ट्रातील लाडक्या व्यक्तिमत्वाने केलं होतं. मुंबई दूरचित्रवाणीचं प्रक्षेपण केंद्र प्रसारण सुरू झालं या केंद्रातनं 2/10/1972 मध्ये. भारतात DTH सेवा सुरू झाली 2000 साली. घरावर डिश अँटिना बसवून छोटीशी छत्री ज्याला म्हणतो, तुम्हाला DTH हे माहिती आहे, अनेकांच्या घरी ही DTH सेवा घेतली असेल. टाटा डिश आहे, व्हिडिओकॉन डिश आहे, अशा पद्धतीची. 1992ला स्टार चॅनल सुरू झाले. म्हणजे पहिले फक्त सरकारी वाहिन्या होत्या, पण 1980 ते 90, 2000 या काळामध्ये अनेक देशी आणि विदेशी चॅनल्स, खाजगी चॅनल, सरकारी चॅनल सुरू झाले आणि जे आपण या उपग्रहामार्फत बघतो आहोत. भारतातील त्यानंतर भारतात राष्ट्रीय प्रक्षेपणाची सुरुवात 1983 या सालापासून झाली. राष्ट्रीय प्रक्षेपण, आज तुम्हाला 24 तास टी व्ही चालू दिसतोय. आम्ही लहान असताना 3 ते 4 तास हार्डली दिवसभरातनं टी व्ही, त्यातल्या त्यातही संध्याकाळच्या पिरियडमध्ये 6 ते 10. आणि हे राष्ट्रीय प्रक्षेपण म्हणजे दिल्ली मधून पूर्ण देशभरात सुरू झालं. म्हणजे
पहिले हे जे मी तुम्हाला सांगितलं की दिल्लीचं प्रसारण झालं 1959 मध्ये, पण हे पूर्ण देशामध्ये होत नव्हतं, कारण त्या प्रक्षेपणाची एक मर्यादा होती काही किलोमीटर्सची. पण 1983 पासून पूर्ण राष्ट्रीय स्तरावर हे प्रक्षेपण सुरू झालेलं आपल्याला दिसतं. 1982ला भारतात आशियाई क्रीडा स्पर्धा भरल्या होत्या आणि त्या अनुषंगाने भारतात तोपर्यंत ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच होते, पण त्यावेळी भारतामध्ये कलर टीव्हीचं आगमन झालं आणि कलर टीव्ही सुरू होऊन प्रक्षेपण सुरू झालेलं दिसतं. तर ही माहिती सगळी एक्स्ट्रा आहे जी तुमच्या पुस्तकात दिलेली नाही. आता भारतातील अग्रगण्य IT कंपन्या आहेत. भारत IT इंजिनियर्सचं एक जागतिक हब बनलं आहे म्हटलं तरी चालेल. भारतातल्या IT इंजिनियर्स देशात विदेशात अनेक ठिकाणी सेवा देत आहेत, त्यांना प्रचंड मागणी आहे. असंही म्हटलं जातं की अमेरिकेमध्ये जे काही IT इंजिनियर्स आहेत त्यातले जवळपास 40 ते 50% हे इंजिनियर्स इंडियन्स आहे किंवा इंडियन मूळ आहे, वंश आहे. भारतीय IT कंपन्या जसं इन्फोसिस आहे, टाटा आहे, रिलायन्स आहे, या कंपन्या भारतात आणि भारताबाहेरही यांची कार्यालये आहेत आणि मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंगद्वारे ही कार्य करतात. म्हणजे IT क्षेत्रामध्ये भारताने खूप मजल मारली आहे तंत्रज्ञानामध्ये. आपण मंगळयान, तुम्ही जर पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला ही सगळी माहिती असेल. चांद्रयान, मंगळयान आणि आपण तंत्रज्ञानामध्ये एवढी प्रगती केल्यामुळे प्रचंड आपले सॅटेलाइट्स आहेत, उपग्रह, भारतीय उपग्रह स्वदेशी बनावटीचे आहेत. म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत जगाच्या जवळपास बरोबरीने चालतो आहे विकसित देशांच्या सोबतीने, असं आपण म्हणू शकतो. तर ही थोडी एक्स्ट्रा माहिती मी तुम्हाला या मुद्द्याच्या अनुषंगाने सांगितलेली आहे. तरी आता उर्वरित माहिती आहे पुस्तकामध्ये, आपण याचं वाचन करू. आपण भारतातील प्रसार माध्यमात कसा बदल झाला ते पाहू. 1990 मध्ये CNN भारतात प्रवेश केला. हे चॅनल आहे. परदेशी चॅनल येईपर्यंत भारतात केवळ दूरदर्शन हे एकमेव दूरचित्रवाणीचे माध्यम होते. उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रात केवळ मुंबई आणि दिल्ली दूरदर्शनची चॅनल्स बघू शकत होतो. मी माहिती दिली आहे की कधी चालू झाले या केंद्रामधनं प्रक्षेपण. साधारणतः एका दशकात भारतात अनेक सरकारी आणि खाजगी चॅनल्स सुरू झाली. सरकारी म्हणजे DD नॅशनल, DD सह्याद्री, DD आंध्रा असे पूर्ण DDचे चॅनल्स आहेत. आणि हे मी इथे लिहिलं 1992ला स्टार चॅनल, मग झी TV असे अनेक खाजगी चॅनलसुद्धा सुरू झाली. उपग्रह संप्रेषण प्रणालीने भारतात कोणत्याही शहरात, गावात डिश अँटिनाच्या सहाय्याने कार्यक्रम बघता येऊ लागले. मी लिहिलेलं आहे बघा इथे, भारतात DTH 2000 साली. आणि आता या DTH सेवेमुळे आणि उपग्रहामार्फत हे प्रक्षेपण होत असल्यामुळे दुर्गम भागामध्ये सुद्धा आता ह्या प्रसारण पोहोचत आहे. FM रेडिओ म्हणा किंवा TV म्हणा. संप्रेषणाच्या इतर साधनांमध्ये आता एक TV बघितला, दुसरं संप्रेषणाचं साधन मोबाईल किंवा फोन आपण ज्याला म्हणू, टेलिफोन. संप्रेषणाच्या इतर साधनांमध्ये देखील बराच बदल घडून आला. पूर्वी घरोघरी टेलिफोन नसायचे. पूर्ण गावात मिळून एखादा टेलिफोन असायचा काळा, तो असा डायल करून नंबर फिरवावा लागायचा. पूर्ण गावात एखाद्याच्या घरी असायचा. म्हणजे आमच्याही लहानपणीची गोष्ट 80-85च्या सालामधली. तातडीच्या कामासाठी लोक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फोन करत ट्रंक कॉल बुक करावा लागायचा. ते वेळ द्यायचे, त्याची पावती फाडावी लागायची, मग त्या वेळेवर जाऊन तो ट्रंक कॉल आपल्याला करावा लागायचा. त्या वेळेवर ते जोडून द्यायचे कनेक्शन आणि अशा पद्धतीने बुकिंग करून हे बोलणं व्हायचं. आपल्या शहराबाहेर टेलिफोन करण्यासाठी ट्रंक कॉलची पद्धत होती. त्यानंतरच्या काळात सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग म्हणजे STD. बघा, तुम्ही 15-20 वर्ष आधीचं चित्र जर डोळ्यासमोर आलं, तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारलं तर मोबाईल नव्हते, मग बोलत कसे होते, घरी फोन पण नव्हता, तर बाहेर जाऊन या STD बूथवरून फोन करावा लागायचा आणि मग त्याचं बिल यायचं, मग ते पे करावं लागायचं. नंतर 1 रुपयाचा कॉईन बॉक्स आला, पैसे टाका, नंबर लावा. त्याच्यानंतर ह्या STD मध्ये पण वेगवेगळे दर होते. दिवसाचा दर वेगळा राहायचा, रात्री वेगळा राहायचा. रात्री 11 नंतरचा दर एकदम स्वस्त राहायचा. म्हणजे ज्यांना खूप वेळ बोलायचं आहे पण कमी पैशात बोलायचं आहे तर ते रात्री 11 नंतर या STD मध्ये जाऊन फोन लावायचे. अशा पद्धतीचं एक त्यावेळी म्हणजे आजपासून 15-20 वर्ष आधीचं हे वर्णन आहे. आज मोबाईलचा सर्वत्र वापर दिसून येतो. मोबाईल
आल्यानंतर तर या टेलिफोनच्या क्षेत्रामध्ये क्रांती झाली. प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आज दिसतो आहे, ज्याला मराठीमध्ये आपण चलभाष्य म्हणतो मोबाईलला. आणि या मोबाईलमुळे या दूरसंचार क्षेत्रामध्ये, टेलिफोनच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडून आली. आज तर आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकमेकांशी बोलतो, प्रत्यक्ष एकमेकांना बोलताना बघतो, लाईव्ह बोलत आहोत. तसंच म्हणजे अमेरिकेत बसलेल्या माणसाशी मी इथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टेलिफोनद्वारे त्याला बघू शकते, त्या क्षणी तो त्याचे हावभाव अनुभवू शकते, बोलणं एकमेकांशी आम्ही आमनेसामने जसं बसलो आहोत असं संवाद साधू शकतो. मोबाईल फोन हे सरकारी तसेच खाजगी कंपन्यांमार्फत उपलब्ध आहेत. म्हणजे मोबाईलचं जे काही उत्पादन आहे किंवा ह्या मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत त्या BSNL म्हटलं तर सरकारी आहे आणि रिलायन्स म्हटलं तर खाजगी आहे. अशा पद्धतीने तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही इंटरनेटची क्रांती होय. इंटरनेटला WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब असा उल्लेख आपण करतो आणि मराठीमध्ये महाजाल असं म्हणतो आपण. आणि इंटरनेटची सर्वप्रथम सुरुवात ही अमेरिकेमध्ये झाली. जगात कोणाशीही कुठेही तात्काळ संपर्क साधण्याची सोय निर्माण झाली आहे. विचार, संस्कृती आणि माहितीचा जगात प्रसार कोठेही करणे यामुळे शक्य झालेले आहे. म्हणजे माझी माहिती मी या इंटरनेटच्या माध्यमातून माझी वेबसाईट तयार करून आणि माहिती पाठवते आहे. या माहितीला वेबसाईटवरचं पेज म्हणतात आणि अशी अनगिनत माहिती या इंटरनेटवर, असे लाखो पेजेस माहितीचे उपलब्ध आहे. वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळ्या व्यक्तींचे विचार तुम्हाला इथे सापडतात. तुम्ही सर्च इंजिनवर गेलात तर तुम्हाला हे सगळं सापडतं. इंटरनेटच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता येते. तसेच ट्विटर, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब या इत्यादी माध्यमातूनही नेटवर्किंगची सोय उपलब्ध झाली आहे. अनेक देशी विदेशी भाषांमध्ये ही माहिती आपल्याला उपलब्ध आहे. त्यानंतर या तंत्रज्ञानाच्याच प्रगतीचं म्हणा किंवा या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज ईमेल, न्यूजपेपर हे सगळे तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे आपल्याला प्राप्त झालेल्या सुविधा आहेत. माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते. म्हणजे एका देशापुरती हे तंत्रज्ञान नाही, तर या तंत्रज्ञानाचं सुद्धा आदान प्रदान केलं जातं. कारण संपूर्ण जगालाच वेगवेगळ्या कारणांनी का होईना पण एकमेकांशी हे संप्रेषण होणं, संवाद होणं गरजेचं आहे. मग ते राजकीय घटक असो, आर्थिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो. म्हणून या तंत्रज्ञानाचं हे स्वरूप, या तंत्रज्ञानामार्फत संप्रेषणाचं स्वरूप हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं आहे. मोबाईल फोन, इंटरनेट, उपग्रहाद्वारे प्रक्षेपण हे कोणत्याही देशांच्या सीमांना बांधील नसते. जसं आज जपानमध्ये बसलेल्या भारतीयाला जर झी चॅनल बघायचं आहे, झी मराठी बघायचं आहे, तर तो आज उपग्रहामार्फत हे सगळं प्रक्षेपण असल्यामुळे तिथे बसूनही हे झी मराठी, कलर मराठी किंवा बंगाली माणूस असेल तर तो हे सगळे भारतीय चॅनल तिथे सुद्धा बघू शकतो. म्हणजे आता यांना देशांच्या या प्रक्षेपणाला देशांच्या सीमा नाही. यामुळे सीमापार गट, संस्था आणि बिगर राजकीय घटक, मग त्यांचे स्वरूप हे NGOचे असेल, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनचे असेल किंवा गुन्हेगारी आणि दहशतवादी संघटनांचे असेल, हे जे सगळे उदाहरणं दिले आहेत की सीमापार दुसऱ्या देशातल्या बिगर राजकीय संघटना किंवा दुसऱ्या देशातले बहुराष्ट्रीय कंपन्या माहिती मिळवतात किंवा दहशतवादी गटसुद्धा या प्रक्षेपणाद्वारे किंवा या माध्यमातनं टॅपिंग करून किंवा हॅक करून ही सगळी जी माहिती आहे ही ते पण प्राप्त करतात. म्हणजे नुसती ज्याला पाठवली आहे त्यालाच मिळते असं नाही, तर हॅकिंगद्वारे दुसऱ्याला पण ही सर्व माहिती प्राप्त होऊ शकते. यांच्या वाढीस मदत होते. म्हणजे आणि ह्या माहितीचा उपयोग करून ते एकतर त्यांचा फायदा करून घेतात काही चांगल्यासाठी, आणि दहशतवादी संघटना तर ह्या सगळ्या माहितीचा उपयोग दहशतवादी हल्ल्यांचं नियोजन करण्यासाठी करतात. आणि यातला एक ड्रॉबॅक म्हणजे असा की अशा सीमापार गटांवर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्या कार्यावर मर्यादा आणणे हे त्या राष्ट्रांना, त्या राज्यांना अवघड जाते आहे. जसं पाकिस्तान किंवा इतर देशातल्या काही जिथे दहशतवादी संघटना आहे किंवा गट आहे, मी पुन्हा एक सांगते की अधिकृतरित्या कोणतंही राष्ट्र किंवा राज्य
हे दहशतवादाचा पुरस्कार करत नाही, पण त्या राष्ट्रांमध्ये काही या अशा संघटना वाढतात ज्यांना त्या देशाची अधिकृत मान्यता नसते, पण त्या देशांमध्ये त्या सक्रिय असतात आणि तिथे बसून त्या उर्वरित जगामध्ये कार्य करत असतात, दहशतवादी कारवाया करत असतात, हल्ले करत असतात. आणि अशा दुसऱ्या देशाच्या अधिकार क्षेत्रामध्ये असणाऱ्या अशा गटांना नियंत्रणात ठेवणे किंवा त्यांच्यावर मर्यादा आणणे दुसऱ्या देशाला शक्य होत नाही, कारण प्रत्येक देशाची सीमा आहे आणि त्या देशात सीमेमध्ये क्षेत्रामध्ये तो देश कसा आहे, सार्वभौम आहे. तर अशा पद्धतीने तंत्रज्ञान ह्या टॉपिकचा आपण विश्लेषण आणि अभ्यास केलेला आहे. पुस्तकातली माहिती आणि ही दिलेली माहिती तुम्ही जर आता माझं हे विश्लेषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की ही माहिती आपल्याला कुठे कुठे ॲड करता येईल आहे आणि अशा पद्धतीनेच तुम्ही ते तुमच्या नोट्स तयार करायच्या आहेत. यावर प्रश्न येऊ शकतात, संकल्पना चित्र तयार होतात, जसे इथे विविध तुम्हाला दिलं आहे, जसं सोशल नेटवर्किंगची साधनं किंवा माध्यमं कोणती, तर स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप संकल्पना चित्र तयार होऊ शकतं. टेलिफोन संचारामध्ये कसा बदल झाला, तुमचं मत नोंदवा, योग्य अयोग्य, किंवा खरंच इंटरनेट किंवा मोबाईलवर एक क्रांती झाली का संवाद क्षेत्रामध्ये किंवा दूरसंचार क्षेत्रामध्ये, तुमचं मत नोंदवा, तुमचा सहभाग त्यामध्ये तुम्ही स्पष्ट करा, म्हणजे तुमचा काय अनुभव आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न तयार होऊ शकतात. तसंच एक 3 मार्काचा प्रश्न, तंत्रज्ञान टिप लिहा, जागतिकीकरणामध्ये तंत्रज्ञानामधील बदल किंवा तंत्रज्ञानावरचा मुळे जागतिकीकरणाला मिळालेला वेग याविषयी तुमचं काय मत आहे, अशा पद्धतीचे प्रश्न तयार होऊ शकतात. तर तसा तुम्ही तुमच्या या नोट्स या मुद्द्यांना ॲड करून तयार करून घ्यायचे आहेत आणि तसे प्रश्नसुद्धा तयार करायचे आहेत. माझा हा व्हिडिओ आणि माझं हे विश्लेषण तुम्हाला अभ्यासपूर्ण वाटलं असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरचा प्रकरण 2 मधला शेवटचा घटक अभ्यासू, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. तोपर्यंत धन्यवाद.